महत्त्वाची बातमी, स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरणामध्ये आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे। आरोपी उपेंद्र पावसकर याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली गेलेली आहे। इन्व्हेस्टिगेशनसाठी त्याची पोलीस कोठडी मिळावी, पण बघता असं की रिमांडच्या कॉपीमध्ये काही फरक नव्हता, तर आम्ही असा युक्तिवाद केला की सफिशियंट टाइम हॅज बीन गिवन टू द पोलीस ऑफिशियल्स फॉर वॉट एव्हर इंटरोगेशन दे वॉन्टेड टू डू, आणि ते सगळं त्यांनी नमूद केलेलं आहे। सो ही इज नॉट रिक्वायर्ड इन पोलीस कस्टडी आणि देअरबाय त्याला जेसी मिळावी। तर साहेबांनी न्यायालयाने पीसी कॅन्सल करून त्याला MCR मध्ये पाठवलेलं आहे। यात आणखी एक न्यायाधीशांकडून बाजू मांडण्यात आली की या संदर्भात कोणी आय विटनेस आहे का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला पाहायला मिळतो। कोणी आय विटनेस आहे का या प्रकरणात? नाही, पोलिसांनी आता कोर्टामध्ये हेच सबमिशन केले की अजून तरी त्यांना कोणी आय विटनेस सापडून आलेला नाहीये या प्रकरणामध्ये। आता पुढील किती दिवसाची न्यायालयीन कोठडी असेल? अजून